डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। नमस्कार। माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने दिनांक 29 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत अखिल भारतीय शिक्षा समागम अंतर्गत समग्र शिक्षा विभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले। सदर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 4 व 5 ऑगस्ट रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे नियोजन करण्यात आले। सदर शिबिराचे नियोजन सर्वानंद हॉस्पिटल व सेंट्रल हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले। सदर शिबिरामध्ये मनपा शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा येथील विद्यार्थी तपासणीसाठी उपस्थित होते। यामध्ये 300 ते 400 विद्यार्थी उपस्थित होते व सर्व विद्यार्थ्यांचं चेकअप करण्यात आले। यामध्ये काही विद्यार्थ्यांचे डोळ्यांचे चेकअप, कानाचे चेकअप व इतर अस्थिव्यंग विद्यार्थ्यांचे असे एकूण 4 प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे चेकअप करण्यात आले। अस्थिव्यंग, मतिमंद, दृष्टिदोष, कर्णबधिर व काही मुलांना स्किन समस्या आढळल्या त्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली। मी आपणास उल्हासनगर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त तथा प्रशासक यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। त्यांनी अशा कार्यक्रमास आम्हाला नेहमी प्राधान्याने समग्र शिक्षा विभागाला सहकार्य केले। त्याकरिता मी मनीषा आवाळे IAS ऑफिसर यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते। तसेच मी स्पेशल थँक्स मध्यवर्ती रुग्णालयाचे CS डॉक्टर मनोहर बनसोडे साहेबांना देते। यांनी कार्यक्रम शिबिर सक्सेसफुल करण्याकरता खूप सहकार्य केले व आदरणीय मोहनदास बालानी सर जे सर्वानंद हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर आहेत, डीन आहेत, यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिबिराच्या सक्सेसफुल होण्याकरता खूप सहकार्य केले। स्पेशल थँक्स या दोन्ही डॉक्टरांचे करते की त्यांनी समग्र शिक्षा विभागाला खूप सहकार्य केले आणि आमचा कार्यक्रम यशस्वी झाला। आणि मी आपले मीडियाचे राजन बैसाने सर यांना सुद्धा स्पेशल थँक्स करते की त्यांनी आमचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप सहकार्य केले व समग्र शिक्षा कर्मचारी, NSS व्हॉलंटियर सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते की सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप खूप सहकार्य केले। थँक्यू, धन्यवाद, जय भीम।